सगळे सांग. perfect आहे. हो बाबू काय म्हणतात मावशीच्या नवऱ्याला काय म्हणतात काका काका आणि आत्याच्या नवऱ्याला मामा. मामा मामा नाही आमच्याकडे दोघांनाही काकाच म्हणतात फक्त यांच्याकडेच उलट बघ. यांच्याकडे सगळे मामा मामा मामी काका काकी हा मग मामा मामी मावशी मावशी काका. काका मावशी मामा हा आत्या काका तू पण आत्या मामाच आहे तुमच्याकडे आणि काका काकीला काय बोलतात? काका काकीच ते बरोबर आहे तेवढंच बरोबर आहे ते बरं. जाऊ दे. काय म्हणतो बाबू तू आता नको change करू. तुझी मॉर्निंग झाली सकाळी सकाळी बाटली सकाळी सकाळी बाटली काय दे दे, मावशीला देऊन येजा. मावशी मावशी मावशीला दे ना ते मावशी. माझे जा. लोक पिवते पुसते ये इकडे ये मारलं नाही ना तो. कसं बोलतो? मी मारलं नाही ना डायरेक्ट माझ्याकडेच येतो. मारलंस तू त्याला नाही मग मारलं नाही तर येतो माझ्याकडे तो. अच्छा त्याला पाय कसं हे करतोय तू मध्ये टाकतो त्याला पाडायला तू बघ तिकडे चालतो तेव्हा पाय कसं करतो तू? तू पाय मध्ये घालतोस का पण का सांगितलंस असं बघतोय तू का मध्ये घालतो साधू बघायचं नाहीये त्याला तू खाऊ खाऊ करतोस ते अरे घाबरतोय तो कुणाल त्याने घाबरतोस हे देख खाली. बाय 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 अक्षय पाय कर. बाय तनय बाय. तनय बाय कर बाय करतोय बाय केलं त्याने तो बाय तर करतोय काकाला बाय कर. चल नाही जा जा ना. पोचलात की मेसेज करा बाय आदू हो बाय करतोय बघ टाटा टाटा बघतोय बघ तुझ्याकडे मान बाहेर काढ सो गाईज आय एम नॉट फिलिंग वेल आणि यात माझ्याकडे टार्गेट आहे डेली ब्लॉगिंगचं आणि आज संध्याकाळी सगळ्यांनी अचानक ठरवलं आहे की प्रदीपची बॅचलरेट करायची ते सगळेजण येत आहेत आय डोंट नो मी काय करणार आहे पण मी डेली ब्लॉगिंग करणार आजारपणात सुद्धा आणि आज संध्याकाळी आमच्या घराच्या इंटिरियरसाठी काही लोकांना मी जे बोलवलं होतं ते येणार आहेत तर आता मी थोडीशी रेस्ट घेते आणि मग तुम्हाला संध्याकाळी भेटते मे बी मी कदाचित संध्याकाळी मी फ्रेश असेन दिवसभर मी काहीच खाल्लेलं नाही आहे मी आता खिचडी खाते मला उठल्यावरही फ्रेश वाटत नाही मला माहीत नाही हे लोक आले की माझं काय होणार आहे कारण मीच असते सगळ्यात जास्त जिला बडबड लागते आज मला गप बसावं लागणार तब्येत बिघडली तरी आम्ही 2 इंटिरियर डिझायनर आमच्या घरासाठी चाललो आहे आता आम्ही इथेच राहतो रेंटवरती एका वेगळ्या फ्लॅटमध्ये तर आमचं जे घर आहे त्याचं इंटेरियर करण्यासाठी आता जी काही माणसं आम्ही बोलवली आहेत काही लोकांना भेटण्यासाठी त्यांना भेटायला चाललं ते आले आहेत पाणी पित नाही काय नाही तो टम्बलर नाही टम्बरेल दिलाय फक्त मी पितो थोडा मग होणार मी डेली ब्लॉगिंग नाही सोडलं बरं ना वाटत तरी डेली ब्लॉगिंग नाही सोडलं चांगली आहे ना मी कळशी ना किती खाशील गुणाल हे वेगळं आहे तुला बीट करत बसू नको ताई ताई ही पी चल लवकर शी, काय करू काय कळतच नाही हिचं बाबा पी चल ओआरएस पाणी ते शूट नंतर कर चल मी डेली ब्लॉगर आहे ना डेली हा हो पायाला चाकच लावायला पाहिजे घ्यायचं मला घाम आला आता मी तुम्हाला सांगते आता वाजलेत रात्रीचे 9 अजून कोणीही आलेलं नाही आहे प्रदीपही पोचलेला नाही आहे आणि प्रदीपची बॅचलर पार्टी आहे त्याच्यामुळे त्याला काही अर्थच नसतो 0 मॅनेजमेंट प्रदीपची नेहमीप्रमाणे आणि तो रात्री 10-11 वाजता येणार आणि नंतर मग 1-2 वाजता वगैरे पळणार सो आज मी आजारी आहे
तरीसुद्धा मला माहीत होतं, मी काही बोलले नाही, यायचं आहे या, इथे येणार सगळेजण छान एन्जॉय करणार, खाणार पिणार जाणार. म्हणजे थोडक्यात काय बॅचलर पार्टी लावली बाजू बाबा मित्रांना 4 गोष्टी बोला गावतले, मित्र काहीतरी सांगतलो, लग्नाचं प्लॅनिंग करूया, काही एक नाही, येतलेत खातलेत आणि घरा जातलेत, बाकी काही एक करूशी नाही. म्हणजे प्लॅनिंगच्या नावाखाली कायम प्रदीपची बोंब आहेच. मी त्याला ऑल द बेस्ट म्हणेन पुढच्या ह्याच्यासाठी, कारण त्याच्याकडनं काहीच होत नाही कधीच. आता मी बघते हे लोक कधी येतील, आले की तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये. आता मला एक सांगा, 9:15 झालेत, आता अजून कोणी आलेलं नाही आहे आणि प्रदीपला पोचायला काहीतरी अजून 1 तास आहे. तर तुम्ही अशा वेळेला येऊन आता मी काय त्याचं केळवण करतलं आहे. मी आज काहीच बोलले नव्हते, माझी तब्येत अतिशय खराब आहे, थोडावरती दिसत नसेल तरी. माझ्यात उठायची ताकद नाही आहे, माझं अंग पूर्ण दुखतं आहे, तापासारखं मला होतं आहे, काही प्लॅनिंग नाही आहे. आता इथे किती लोक येणार आहेत ना तेही मला माहिती नाही आहे, किती जणांच्या जेवणाचं काय आहे काही माहिती नाही आहे, कोणी काही सांगितलंच नाही आहे, काही विचारायची सोय नाही. काय अज्युम करून चालतात की अंकिताच्या घराकडे भंडारा असतो लो, अंकिताच्या घराकडे 10 माणसांचा टोप रेडीच असतो लो. जाऊन बरं, आम्ही अशा ठिकाणी राहतो की इथले जवळपासचे हॉटेल खूप लवकर बंद होतात, इथे नाही काय मिळणार, फार लांब जावं लागणार. काय प्लॅनिंग आहे आता, येऊन दे रे काय का, सगळ्यांची शाळा कशी घेते ती बघा. आणि माका त्यांना सांगलं की माका फक्त आजच वेळ असा, काय वेळ असा तो माका बघूच. आणि त्याच्यानंतर मी येतं ते का सांगतले की केळवणा किलंच तरच तुझ्या लग्नात मी येतले, नाही तर मी जाऊचं आहे नाही, अजिबात जाऊचं आहे नाही, कारण माका ह्यो असलो राडू अजिबात आवडणार आहे. आता ऋतूच्या येवचा नाही, कारण त्याका सकाळी ऑफिस असा, प्राजक्ता येवचा नाही, सौरभने तर आधीच नाही म्हटलं, कारण सौरभाक सकाळी उठायचं असं, सिंधुद्योगचं माल येऊचो असा, सौरभ येऊचो नाही. प्राजक्ता आपला विचारात त्यातल्या त्यात येऊन आपला गेला तर, पण ते काय येऊचा नाही, कारण सकाळी ते का जाऊचा. परवा आमचं नेरूळला एक्झिबिशन आहे सिंधुद्योगचं, त्याच्यामुळे ती काही प्लॅनिंग आणि तिचं काहीतरी त्या ह्याच्यात ती गडबडीत आहे, त्याच्यामुळे ती येणार नाही. अंकिता सानिका तर त्यांना बहुतेक सकाळीच कळलं की यांचं प्लॅनिंग जाम गणेश कारभार आहे, त्याच्यामुळे त्याही येत नाही आहेत. आता हे कोण येतलेत, हे येऊन काय करतलेत आणि काय त्यांचं प्लॅनिंग असतं त्यांकाच माहिती. आणि माझं घो मका हय टाकून गेलो खेळा क्लब हाऊसमध्ये, पण एक आरामात येतलो हलेडुले, सगळ्यांचं आपलं मनमानी कारभार चाललो. आणि त्यांना वाटतं घराकडे अंकिता जेवण करून टोप घेऊन बसला, हे येतले आणि यांका मी जेव पाडतले. आता इल्यानंतर कसे गाडी घालते या काय करते बघा. मी म्हणजे कोण? अच्छा, अरे आपणच रे, आपणच. किती वाजलेत सांग? 9:30 झाले. 9:30 वाजता कामावरसून येईल, पण ताच 9:30 वाजता तू येईलस, ज्याची बॅचलर असा तो नाही, माझं गो अजून नाही, बाकी खेळात गेलो खाली. काय खेळता आता त्याची ओळख झाली ना, आता कसं घर घेतल्यानंतर पूल, माय गॉड, त्याच्यामुळे कसं आता आहे ना. श्रीतेली उचल दावात बेल वाजवते. अच्छा, गेल्या काय पूल बिल खेळून बघतो तिकडे. कधी चालूय मी आता एक्सेप्ट केलंय तिचा प्रदीप बरोबर पूल खेळ. किती वाजले दाखव किती वाजले. 9:37 श्री आणि कुणाल आलाय. मी कधीपासून वाट बघत होतो याची, अर्धा तास झाला खाली थांबलो होतो. माझी चूक नाही, दरवाजा लाव. नाही दरवाजा लाव म्हटलं. मग चल आपण जाऊया. अच्छा, म्हणजे अजून जायचंच आहे तुम्हाला. अच्छा, म्हणजे जेवण बिवण तुम्ही घेऊन येत आहे. आणि प्रदीप कशासाठी येता? मी आधीच सांगते, प्रदीपने केळवणासाठी वेळ नाही काढला तर मी लग्नाला येणार नाही, हे मी आज त्याला आल्यानंतर सांगणार. हे असले मला धंदे नको आहेत. आजच मला वेळ आहे आणि तो वेळ कसला 11 वाजता येऊन जायचा. मी काहीतरी बोलतेय कुणाल, काम करतोय कसली लग्नाचं टेन्शन असतं. हो तुला होतं, लग्नाचं टेन्शन नव्हतं. काय बोलते तुला होतं श्री आमच्या लग्नाचं टेन्शन. तेजसचा असं झालेला, तेजस असा झालेला, भोका पडलेली पॅन्टीला आमच्या. आणि श्रीनी तर मजा मी श्री तेली मला माफ करा, मला परत फक्त मजा एका माणसाने गेली, डीपी नाही. त्याच्याशिवाय मला आठवत नाही कोणी आमच्या पोराने मजा केली अजिबात नाही. सौरभ नाही, श्रीला बोललो ना प्रदीपच्या लग्नात श्री मजा करायची आहे जशी आमच्या लग्नात. तुझ्या लग्नात फोटो दाखव माझे, त्यांची खूप कमी आहे. हळदीतला फोटो दाखव तुझ्या बरोबरचा माझा. नाही आहे. ऐक आता
सांग स्पीकर स्पीकर. हॅलो, मी हे बघ इथे आलोय, पोचलोय, चावी घेतोय, आता निघतोय जेवण आणायला. हा, कुणाल पण आहे सोबतच. घेऊ कशाला? नाही आहे माझ्याकडे कॅश. त्याला स्कॅनर पाठवणार मग ते पण मजा आम्हीच करू, अशी मजा करून घेऊ. मारा मला. बॅचलर पार्टी नक्की कोणाची ती सांगा. माझा तर लगीन झाला, काय? माझा तर लगीन झाला, त्याच्यामुळे बॅचलर पार्टी. नाही आहे, पण काय माहिती आता. कोणाला बॅचलर नव्हती घेतल्या. कुणाल मला भूक लागली आहे, तर डबा येणार आहे का माझा स्टुडिओतनं? कोण मागवलंयस तू? सांगितलेला मी सौरभला. आणि बघ मागू का डाळ खिचडी? नाही, मला भूक लागली आहे, मी दिवसभर खाल्लं नाही, तर मला जेवण हवंय घरचं. त्याला फोन करतो. थोडा जोरात वाजवतंय. त्यांचं त्यांचं उघडतात ते. किती वाजले? ढोक आहे. किती वाजले? 9:54 ना? ये ये तू ये. नाही, तुम्हाला कशाला देणार? ज्याला द्यायचे त्याची वाट बघते मी. या संकेत बघ, फुल व्हाईट बीट पॅन्ट. बट काय संकेत आज, पण आज लग्न नाही आहे. कडक एकदम आलाय नाही. ए पण तुम्ही कशाने आलाय सगळे? अच्छा, ट्रेनने म्हणा. ओ प्रायव्हेट रिक्षा. एसी ट्रेन पनवेलला. मला पण नाही माहिती, मला पण नाही चालू माहिती. झाली, 5-6 चालू अरे आज झाल्या. मी एसी ट्रेन, रोहा ट्रेन, एक्सप्रेस. आणि प्रदीप कुठे? ते नाही, अजून 1 तास लागेल. अजून 1 तास. मगाशी बोललेले. मला बोलला की तो तुला स्टार्टरला काय पाहिजे. मी बोललो बडे का छोड के दूध पी. बडे का म्हणजे काय? बडे का चेंबर तुला बोललो. बडे का नाही माहिती तुला? मला पण नव्हतं माहिती. आवाज बडेकर सोसायटी आहे बोलतो. तीन डाळ खिचडी असेल झाली. नाही, माझं जेवण येतंय. पण काय प्राजू येणार आहे? डाळ खिचडी बाय आपल्याला नाही. मला वाटलं तू नाही येणार, उद्या हे ऑफिस आहे म्हणून. तुम्ही जाणार आम्ही सगळे जाणार आहोत. पण हे तर 1 वाजता 2 वाजता जाणार. नाही, पण ट्रेन नसणार ते. ट्रेन ते उबर नाही जाणार. आपण नाही, आम्ही जाणार. प्रारूप तयार की मी जाईन. म्हणजे असं कसं? मी तर स्कूटी घेऊन तुझा मी तर स्कूटी घेऊन विचार करत होतो तिथून इकडे. अटल सेतूवर नाही येणार होतास का स्कूटी घेऊन? अजून आलं नाही. अटल सेतूच्या खालून आहे. उगीच अटल पाण्यातून. 250 रुपये extra भरू ना. बरोबर. तिकडून फ्री टोल आला ठाण्यातून आला असतो. बोलतो फ्री आपल्याकडे. सोन्याची ऍड कुठे असते? सोन्याची ऍड आहे. चित्तू. धनीश काय? संकेत फर्स्ट टाइम आला ना? हा पण. आलात तुम्ही परत? अरे आवरत म्हणजे. तू बॅग घेऊन गेलेलास? माझी बॅग आहे. ती घरची आहे. तुला मी काय सांगितलं? आहे. उत्सव मूर्तीची वाट बघताय. आणि उत्सव मूर्ती काय? काय असतं तुला माहिती आहे आता. कुणाल, कुणाल, काय करताय तुम्ही आतमध्ये? हे कुणाल, ऐका ना, माझ्याकडे एक आयडिया आहे. आता प्रदीप जेव्हा येईल ना, कोणीच बोलू नका. सगळे आपापलं काम करत राहा आणि हे करत त्याच्यासोबत कोण राहा. आहे ना अजून पण? अनिश आहे, त्याच्यासोबत पण बोलू नका. बोलूच नका कोणी. कोण कोण राहते रवी? गॉगल बी आहे, डबल बी नाही. दिसतच नाही असं करूया, दिसतच नाही. भेंडी कुठे तुम्हाला? मला मेडिकल नाही. थोडं फक्त भेंडी गुलाब घ्यायला जामुन. पाहिजे. पत्ते आवडतात. गुलाब श्री जामुन. नाही खेळत. श्री अजिबात नाही. कुणाल, मेंढी कोण येत नाही? मोठे मोठे पत्ते असतात, ते आपल्याला टाकायचे, सर घेत. सांग मी आधीच गिव्ह अप केलेलं आहे. मी आधीच गिव्ह अप केलंय. मला आता मजा बघायची. बोल ना. नाही. यो यो आता काय भाषा सेंटरूप. बोला बोला बोला. हे कसं वाटतंय? मॅनेजमेंट कशी आहे? इससे कुछ उम्मीद मत रखना, इससे कुछ उम्मीद मत रखना. तुम्हाला अजिबातच भूक नाही लागली आहे? लागले लागले ना. बघ, काय करणार मग आम्ही? आम्ही भूक मारतोय. आधी नेली. मारतोय. खेळ ना बाबा. भाव खेळ. काय झालं? हा, खेळ की. त्याने त्याच्याकडे बदाम नव्हतं, बदामची उतरी होती.
त्याने तुरूप सांगितला बदाम तुरूप निघाला बदाम. आणि हे बघ सगळे बदाम माहितीये गेले सगळे मोठे मोठे सगळे बदाम 4, 12 बदाम. श्री तुझी बॅचलर पार्टी अशी ऑर्गनाईज करू नकोस अजिबात करणार नाही. हा मी परफेक्ट मॅनेज केलेलं सर. प्रदीपने टाइम दिला नाही त्यामुळे सगळा घोळ झालेला आहे. त्यांना कंटाळा रे, म्हणून नको. वाजलेत किती कोण सांगेल 11. तुम्हाला काय होईल का स्टेटसला जाऊन काय Status पण चोवीस तारखेला. स्टेटस म्हणजे आपण जेवतो तो स्टुडिओच्या इथला मी काय म्हणतोय ओय, इथून जेवण असलं स्टेडियमला फोन कर ते कसं डिलिव्हरी करू डिलिव्हरीची होती. नाही येत. I am cut. नाही येत. ओ भाई तुझंच आहे. बघू शकतो छान काय बोललेले त्यांना ते खायचं आहे ना स्टार्टर. ते मला सांगायला पाहिजे मी एक दिवस सुट्टी काढून जेव्हा अंकिता मॅनेजमेंट करत नाही तेव्हा अशी गत होते आणि जर अंकिताने मॅनेजमेंट केली पाहिजे तर अंकिताचं ऐकलं पाहिजे. माझं कोणी ऐकलं नाही, मी काय केलं नाही, मी कोणाला विचारलं नाही की कोण येत आहे काय करताय काय नाही. मेसेज केला की असं काय नाही तेव्हा मला कळलं की असं काय नाही प्राजक्ता त्यांच्यासोबत आली असणार. ते का अजून 2 माणसं काय का येत बसा आम्हाला घेऊन. बिचाऱ्यांच्या भुकेने चेहरे बघा. आम्ही थोडा करून पडणार. ऋतूच्या आल्यापासून खूपच करता एकच चेहरा पडलाय अरे काल तिने व्हेज खाल्लं ना, ती आज नॉनव्हेज खायला आली नाही तर ती इतक्यात थोडी करायची थांब 12 वाजता नाही, मी हे पकडते. सूर्योदय पकडते. असं नाही हं. मंगळवारचे बुधवारचे तरी मी सूर्योदयच पकडते. तुला एक सांगू मी जेवण नेलेलं आहे घरामध्ये. जेवण दिलं बघा माहित तुला हे लेट होता असं आहे. मी जरा मी ते का बोलले मी 2 भाकऱ्या मस्त कलेजी खाऊन आपले 2 अंडी आणि काकडी खाऊन दाबून डाएट आपलं on point. डबा आणला असतास तर आमची पण सोय मला झाली. आता तेच रिग्रेट होतं 4-5 अंडी की होतं घरी, आणली. ते आणलं असतं तर सगळ्यांना जर झालं असतं. मी थोडे फ्रेंच फ्राईज खाल्ले. ऐक ना हे तू एकटाच नाही सगळेजण काही ना काहीतरी खाऊन आले. पण हा एकटाच नाही जेवून आलेला. आम्ही दोघं नाही काय ते डिंपल दाखवलं आल्याला ब्लॉग मध्ये बापरे. त्या गाडीला जे मी लावलंय ना ते अजून तसंच आहे तसंच आहे. यादे. गदा आहे ना गदा नाही. तिच्या गाडीमुळे मी ऍक्सिडेंट केला हा. बोलाय भाग पळायची ऑडीची जाऊया ऑडीमध्ये ठेवली नाहीये इंटानी अरे विचारते कोणत्या गाडीमध्ये तिला ऑडी देशील कारण सकाळी ड्रायव्हर येईल तर तो ऑडी आणून इथे पार्क करेल आणि ही गाडी घेऊन जाईल. तर त्याला सांग बाबा आताच काच बाबा व्यवस्थित करणार. 1 लाखाची काच बदलली आता. 1 लाखाचं बिल दिलंय आज. तुम्ही उपाशी मग काय वाट लावलंय बॅगेत काय अरे खायला? मला असं वाटलं माझा डबा कुठे आहे? मला पंच तोच घेऊन येतो. अच्छा मग तू डबा त्याच्याकडे दिलास तू अजून पोच. अगं हे बघ त्यांच्या तिघांचा फोटो एकदाच काढला त्यांनी. अरे आले, ते खूप बचपननी. मोठं होतं. आले आले. हे बघ तिच्यासोबतच होते. ते खूप मोठं होतं आणि मी आता तेलू. आता हे बघ इंटरसिटी तिघं. वाला मला चिकटून तेलू. होतं. दाखव, इकडे तेलू जातो, दाखव. इकडे जातो, तिकडे इथे. जातो, तिकडे येतोय. तू गाडी आण. फास्ट आले. हे पण तिच्यासोबतच होते ना तुझ्या. इकडे जा. इकडे जा. ओह, तुमच्या आधी पोहोचले रे मी. कशी आहेस कशी आहेस अरे कुठे जातोय मग? कशी आहेस फिरविलस. त्याच्या आणीच ते काय? टेबल वरतीच ठेव. इकडे बसले मोबाईल घेऊन. कशी आहेस गावचा प्रवास वाटलाय मला. माझ्या गावचे आंबे आम्ही गावाचा कशी आहेस काढून ठेवला. कशाला आलायस बल्दी? सो सॉरी मी उशीर आलो 3 तास लेट आलोय समज 3 तास लेट असतात कधी? 8 वाजेपर्यंत 5 मिनिटं लेट आलो 10 मिनिटं लेट आलो अर्धा तास लेट आलो 3 तास. कुठे माझी बाजू जरा तरी घे कधीतरी पहिले घेतली मी पहिले अरे ना आम्ही सांगू तुला आम्ही 10 ला इकडे जा नीट करा नीट करा अरे 10 वाजता पोहोचलोय मी हे नीट करतो आत ये. चष्मा काढ बघ, चष्मा काढ. घरी जाऊन आलाय. ए, श्री, 10 ला पोहोचलो आम्ही ते ऐक ना भाई. यायला थांबलो ना मी काय बोलतो Congratulations. पाऊण तास ये. यांच्याकडचं खायला ते जेवण आणायला गेलो तिथे बघितलं? फिरलो उलट्या बघितलं मी बोललेले मी बोललेले
10 वाजता पोहोच मी हे बघ, त्यांना आम्ही बोललेले. late झालो. मान्य, मी लेट झालो मान्य. मी त्यांना आम्ही लवकर आलो. हे बोलतो ऐक ना अनिशला विचार स्वामी समर्थांची आरती करून गेलो काय आला इथं ए भाई हे प्रवचन म्हटलं होतं हे भाई तवंतच बाकी पावसात ए, दादा, ही खरी चटणी किती वाजता पुढे आला तो आला का आलो ते महत्वाचं. आलो ते महत्वाचं. हे बघ एक मिनिट मला बोलायला द्या. एक मिनिट लांब राहा मला बोलू दे. चेहरा दिसला पाहिजे. तोंड हा बघ तोंड. ऐक. देखी इस चेहरे. तू आलास किती वाजता? 11:30 वाजता. 11:30 15 मिनिटं जरा दे ना बफर जरा. तर आता जर तू म्हणशील की ठीक आहे हा प्लॅन तर तुमचा होता नाही. तर ही वेळ नाही येण्याची. दुसरी अरे पण गोष्ट मी हे ही जर बोललोच पार्टी नाही असेल काय. ऐक माझं तर ही वेळ नाही येण्याची. आणि जर तुझं केळवण करायचं असेल तर रात्री 11:30 वाजता तर तुला मी ओवाळू शकत नाही. आणि त्याच्यामुळेच मी या ब्लॉगमध्ये आधीच सांगितलंय जर तू केळवणाला माझ्याकडे आला नाहीस तर मी माझ्या नवऱ्याला तर पाठवणारच नाही. मी लग्नाला येणार नाही. आता तू वेळ काढ. आता तू वेळ काढ. कारण तू बोलला होतास आजचा दिवस तू फ्री आहेस. आज माझी तब्येत काय डाऊन आहे ते त्याला विचार. तरी पण मी गप्प बसले की जाऊ दे येतोय ना वेळ आहे. 11:30 वाजता आलायस म्हणजे तू कामं करून आलेस. आजचा दिवस तू आम्हाला दिलेला नाहीयेस. याचा अर्थ तू दिलाच पाहिजेस वेळ. कारण नंतर तू आम्हाला फाट्यावर मारणार आहे मला माहिती आहे. तर आत्ता वेळ काढायचा आणि आम्हाला वेळ द्यायचा. संपला विषय. अरे बिचाऱ्यांना खाऊन घेऊ दे रे, गुरुवार सुरू आहे मला वेळ आहे. एक मिनिट नंतर ओरड मला, नंतर काय आणलंयस खायला? ते लॉलीपॉप त्यांना आणले. ए आता नाही खायचं चला ए चला. तुझा बरोबर आहे. चल घे. लेट झालं मी म्हणजे बाकी मी अजिबात म्हणत नाही लेट. माझे लेट झालं. ए शांत बसा. हे त्यांना खाऊ दे ना. थांब ना. ऐक ना, अर्धा तास देतो शिव्या घाल त्यांना खाऊन दे. मग खाऊन देतो. त्याने लॉलीपॉप आणलेत म्हणतोय तो. ते नाही ते माझी मसूरची आमटी. मी पण ह्याच्यातच आहे. मसूरची आमटी. व्हेजमध्येच आहे. काहीतरी खाय आज नॉनव्हेज नाही खाल्लं काय. मी मसूरची आमटी माझी. अरे तू रोड एक बंद कुठला झाला तिथून हे पहिले बसा सगळे मला सांगा काय खाणार आहात कस रे. आजारी आहे एकतर हा, मी. तिला काय बोलतोस तू. कशामुळे आजारी आहे? मी हात धुतो स्वतःच्याच हट्टपणामुळे. हा ते नाटक माझं ऍक्टिंग करतोय. माझं ऍक्टिंग करतोय तो. तू उष्ट्याचा हात घेऊन नको ना घरभर फिरू. जा ना अरे जेव ना. हा ते जा लहान सरळ. पोरं कशी असतात? तू आल्यापासून भेटला नाहीस मला लक्षात ठेव. श्री, तू आल्यापासून भेटला नाहीस मला. हा? विसरला तू मला आल्यापासून भेटला नाही. तिला विचार मी जेव्हा फोन कुणाल उष्ट्याचे हात. काय झालं मी आहे ना मी अरे बाई एवढं काही मी सिरियस आहे मॅटर मला नाही. सांग, काय झालं काय झालं काय झालं काय आजारी आहे ना मी ते झोपले. बघायला आलो बघ सगळे आजारी आहेत ना, बघायला. बिचारी कधी येणार आहे? बघ. हे बघ, कोणचं काय तर कोणचं नाहीतर काय जा तुम्ही बसा आग बाहेर. आग लागेल चल तू पण तू खाल्लंस येते रे अरे पोटात ये जा. बाहेरचे चिडले का? हो आतमध्ये बसा तू आम्ही काय इथं बसलीस पण अरे पण तुम्ही काय बोलताय ते तर सांगा. तू झूम कर ऐकायला येईल. तुम्ही काय बघताय ऐकून घेत नाही तुम्ही कशाला बघता व्हॉइस टॉक व्हॉइस टॉक मला सगळ्यांकडनं प्रदीप बद्दल काय काय बोललेलं. बंद आहे प्रदीप बद्दल प्रत्येकाने 2 शब्द बोलायचे. सुरुवात कोणापासून करायचे? मी नाही मी कुणाल. माझं तुझ्या हे आज रात्री कोण निघणार? ए विजय चल प्रदीप चव्हाण हा माझा पहिला मित्र. ए थांबा एक मिनिट. पहिल्यापासून स्टार्ट चला थांब. मला वाटतं प्रदीप चव्हाण हा पहिला माझाच मित्र आहे. ए तुम्ही जरा शांत बसा आता. कट ऍक्शन टेक लाइट्स कॅमेरा ऍक्शन. चलो बोल. मला वाटतं प्रदीप चव्हाण हा पहिला इथे माझाच मित्र असेल. हो माझ्या लग्नाला अंकिताची ओळख झाली येस. आणि तेव्हा फिरणं झालं असेल जे काय ते. त्याच्यानंतर मग आजचा आता डायरेक्ट तिकडून शॉर्टकट मारून आजच येतो डायरेक्ट. आजच्याबद्दल ऐकलं 7 ते 8 वाजता ह्यांनीच मला टाइम दिलं. 7 ते 8 पर्यंत पोचा. मला व्हॉट्सअपवर आहे. आणि मग ऐकतोय की भाई हा इकडे 10 वाजता येतो पनवेलला आहे हे घेतो ते घेतो. मी फोनवर बोललो पण भाई ते लॉलीपॉप तेल लावत गेले तू काकडी गाजर घेऊन ये बाजारात घुस आणि ये लवकर. पण नाही लेट आला. सगळे थोडे झाले निराश झाले पण जाऊ दे ठीक आहे. आपल्या बाईची पार्टी आहे तर आपण करूया. हा नो प्रॉब्लेम. ए तुझी बाई प्रदीप बद्दल
रात्री त्याला कधी पहिलं भेटले ह्याच्याच लग्नात. आता तर बोललो. ह्याच्याच लग्नात भेटलेले. तुला झाली ह्याच्याच लग्नात भेटलेले मला ह्याच्या लग्नात भेटले पुढे तिचे फोटो काढले तिचे फोटो काढले मान कमी आलं ती बिर्याणीची वाट हे ना सगळेजण नोटीस करतायत. माझ्या लग्नात तुम्हाला ऐक ह्याच्याच लग्नात भेटले मी ह्याच्याच लग्नात भेटले. पण तुम्ही बोलणार आहात का व्यवस्थित? बोल ना काहीतरी प्रदीप बद्दल. आधी माझ्याकडे नको ग माझ्याकडे नंतर येते. अच्छा संकेत उरलेले टॉपिक एक मिनिट संकेत प्रदीपला मी खूप अगोदरपासून ओळखतो. अच्छा. प्रदीपचं नाव ऐकून होतो कारण का ज्या ज्या मुली अशा बोलायचं त्या नाव घ्यायच्या प्रदीप तेव्हा माझे फोटो पाठवतात. एकच फोटोग्राफर माझा फेमस होता. अच्छा, हा तो GDP ला प्रदीप. होता. अरे भाई प्रदीप चव्हाण अरे सुंदर सुंदर मुलींचे पहिले फोटो त्याच्याकडे आहे. सुंदर मुलींचे नाही. अरे नाही अंक्या बरोबर ओळख व्हायच्या आधीची गोष्ट ऐक ना अंकिता थोडं बाकी आहे पण प्रदीपची आणि माझी ओळख पण फोटो काढण्यासाठीच झाली. अंकिता थोडं हा, बाकी आहे बोल. माझी फ्रेंडशिप कोणातरी मुळे झाली पण हो. मी त्याचं नाव नाही सांगू शकत ते मला माहिती आहे. मला माहिती आहे. ते नाही सांगणार मी. आणि मी पण त्याचं नाव कोणामुळे तरी ऐकलं पण नाव नाही सांगितलं. आणि ती माझी रात्री बोलायची अरे तो प्रदीप फोटो नाही दिले म्हणून तू कशाला काढायला सांगतेस मग त्याला त्याला पण याच्याकडे काय हे नाही कमी. हा माझ्याकडे बाहेर सगळ्या आमच्या पथकामध्ये जेवढ्या मुलींना काही त्रास असतील ते संकेतला फोन करून सांगायचे. दादा बोलतो मला चला तुझं झालंय बोलून झालंय कुणाल माझं नाही पहिले श्री 2 मिनिटं शांतता सांग चल. हे नाही तू चालू श्रद्धांजली नाही द्यायची बाई तुला. आम्ही लाजतोय दोघं मग त्याच्याबद्दल बोलायचं त्याच्याबद्दल. त्याच्या आमच्या होणाऱ्या वहिनीने गाडीत लवकर उलटी नको करू दे पहिली भाई तेरेची गाडी घेऊन गेला मला तो अहमदाबाद मध्ये इथून मंदारच्या लग्नाला हा जेव्हा लग्नासाठी इथून निघालो म्हणजे हळू चालू देतेच म्हणजे नाही तर पहिलंच उलटीचा गुलांडी नाही तो डेंजर कुणाल कोण बोलतोय? हे व्यवस्थित कुणाल तू बोलतोयस का? उलटीचं बोललो उलटीवर प्रदीपलाच काही स्वतःबद्दल बोल तिकडनं हात दाखवू नको बोलले सांग ना दोन बोल. शब्द बोल तुझ्याबद्दल चल पण नंतर प्रदीपला हे पण विचार या सगळ्यांना तो कसा ओळखतो हो ते पण विचारते. आधी चल तू बोल प्रदीप बद्दल. चार शब्द प्रदीप हा खूप चांगला मुलगा निबंधन आणायचं प्रदीपला 2 डोळे अजून एक आहे तो लग्न करण्याची पण आहे ए तुम्ही जरा चांगलं बोलाल का? नाही सिरियस मध्ये बोलायचं काय अरे तुम्ही का सिरियस प्रदीप नाही? माणूस म्हणून प्रदीप प्रचंड माणूस म्हणून चांगला खूप माणूस चांगला आहे आहे. मनाने तो माझ्या खूप साफ बायकोला आहे. जाम मदत करतो आणि देवाला वगैरे एक घेऊन चांगली जातो. गोष्ट मी आवर्जून सांगतो प्रदीपला खोटं बोलता येत नाही. तो हो, काय खूप पण तरी घाण. बोलतो पण तरी काय खूप घाणेरडा खोटं बोलतो तो. हो. खूप घाणेरडा खोटं बोलतो. पण बोलतो त्याच्यात कॉन्फिडन्स बोलतो. वेगळा आहे. हा, आता कसं बोलला खूप तो? घाणेरडं हो. बोलतो. झालं. हो. एवढे 2 शब्द संपवतो. हा. धन्यवाद. कुणाल काय तू बिजी आहे तुझ्यावरती मी तू जर कुणालच्या बाजूक जा. तुला बोलायचंय थांब संकेतला बोलायचंय. बोल संकेत. जेव्हा मी पण मालवणला जेव्हा मी समुद्र बघायला जात होतो ना हा बघायला. समुद्र तेव्हा बघायला. प्रदीप मला बोलत होता हे तू बरा आहेस ना हे तू बरा आहेस ना रात्री गाडी आणि प्रदीप हे प्रदीप दक्षिण मध्ये आम्ही बसलेलो खूप वर्ष अगोदर तेव्हा प्रदीपचं दक्षिण मध्ये चकना आहे तो फेवरेट आहे व्हेज कॅनेले म्हणतात त्याला. त्याच्यानंतर आम्ही कधी नाही बसलो पहिल्यांदा लास्ट फर्स्ट अँड लास्ट आम्ही तिघं होतो. हा कळलं. एक चल तेजस त्याच्यात मोठं थांब. सांगितलं. तेजस बद्दल काय असं वाईट सांगायचं माझ्यावर काय चांगलं सांगायचं, चांगलं. पण एक वाईट गोष्ट मला त्याच्याबद्दल ती होती त्याचा ऍक्सिडेंट झालं होतं ते गाडीचं हो. एवढं भयानक होतं त्यानंतर आम्ही शिव्या घातल्या होत्या त्याला पण त्याच्यानंतर तो किती छान खोटं बोललेला. त्यानंतर त्याचं ड्रायव्हिंग आणि त्याच्या आधीचं ड्रायव्हिंग खूप फरक आहे आणि तो स्वतः जीवाची काळजी घ्यायला लागला आणि तुझ्यामुळे मला वाचण्याची ओळख झाली
आणि खूप चांगला आहे. कधी रात्री त्याला 1 वाजता फोन केला तो फोन उचलतो. आधी उचलायचा माझं तर एक मिनिट रात्री 1 वाजता त्याने मला एका गोष्टीसाठी फोन केला. मी तुझं काम केलं, कल्याणमध्ये होतो, दुसऱ्याचं काम होतं. काय होता काम रात्री 1 वाजता? फोन केले त्यामुळे अच्छा हा इकडे मदत करायची होती. मदत करतो तो, म्हणजे तर त्याला शक्य असेल 100% मदत करतो आणि फॉलोअप पण त्याचा चांगला आहे की हा त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल वाईट अनुभव नाही आहेत. येतील म्हणजे ह्या सगळ्यावरून समजलं की प्रदीपची रात्रीची कामं चांगली आहेत. काय रे काय झालं? कोणाचा फोन? अच्छा एवढा सॅड का झालंस? मी आहे ना. कुणाल सांग ना. कुणाल तू बोल प्रदीप बद्दल पण व्यवस्थित बोल. तो माझ्या बायकोला घेऊन जातो देवबागला बऱ्याच वेळेला, कोण नसतो तरी पण. नाही, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय माहितीये, त्याचा काही फायदा नसताना तो अंकिताला देवबाग पर्यंत नेतो रे. मी किती वाईटात तो गाडी चालवू, पण त्याचा काही स्वार्थ नसतो त्या माणसाचा. तरी तो तिच्यासोबत नेहमी उभा असतो. म्हणजे कधी ती बोलली ना की प्रदीप जायचं आहे, तो रेडी असतो. म्हणजे एक गोष्ट चांगली तर काम असेल तर तो थोडंसं हे आपण आधीच करतो, सांगितलं तो चांगलाच माणूस आहे. तो नेहमी वेळेला उभा राहतो. तो चांगली गोष्ट म्हणून तर पहिला माझा चांगलाच आहे. सिद्धू आधी काय बोलला नाही, सिद्धूचा बघ. अजून एवढंच एकच लाईन. एक मिनिट. तर बायकोला नेतो म्हणजे काय, तर आता त्याची बाय दिली तुकाच नेवचं लागतं त्याला तुझ्या बायला घेता. तर बायकोला नेतो म्हणून चल ए झालं सिद्धू त्याच्या याला- शिफ्ट राहिला हो. सिद्धू फिरला. जा तिकडे जा लवकर ये. सिद्धूला किस्से मारे त्याचा. लॉग इन कर पटकन हा. सांग. लॅपटॉप देऊ, लॅपटॉप देऊ. सिद्धू बोल काय बोलू तुला काय चांगलं चांगलं. हा चांगला आहे. चांगलं काहीतरी बोल. क्या बोला चांगला आहे. एवढंच मन मिळव आहे. अरे लगेच ठरलं. ह्याच्यावर काय मन मिळवलं रे? अरे म्हणजे तू बघायला आलास त्याला? तिकडच्या आधी तुझ्याकडे स्थळ आलेलं काय? हा कर ना खिडकीतनं आवाज येतो. नाही रे नाही ते सांगतील ना आपल्याला. जास्त आवाज आला तर बरोबर ना, जास्त आवाज आला तर आपण सांगणार. सिद्धू मन मिळावू आहे. चांगला आहे. निस्वार्थी आहे. हा तू ते direct नको बोलू, तुझं बोल. हे तू कधी बोलला? हे नाही बोलला तो. सांग काहीतरी सांग. बोललो ना, निस्वार्थी आहे. म्हणजे चांगला माणूस आहे. म्हणजे कधी पण फोन केला तर कोणत्याही गोष्टी ते copy केलंय तुला? लगेच धावून येतो. ते सगळं झालं, दुसरं काय Comment नाही. असं नवीन नाही, अजून नाही. सांग तुम्ही. ए, चल प्राजक्ता तू बोल. आपण पहिला कधी भेटलो ते मला आठवतच नाही. मला पण कोणच नाही, मी आले. नाही ती तुझ्या लग्नाला नव्हती ती मी मुंबईत होती. मुंबईला आले त्यानंतरच पहिलं भेटलो. हं. खूप चांगला आहे तसा तो. झूट बोलला, झूट बोलला. झूट बोलला. मध्ये थोडंसं ये नाही बोलायचं झालेलं. आहे, संकेत ये नाही बोलायचं आहे. हे फसवे. अरे आता मला बोलू द्या ना. बोल. मध्ये थोडीशी अनबन झालेली, पण ठीक आहे. अरे हो हे बोलत आपल्या लग्नाच्या नव्हते. वेळेस बोलत नव्हते आधी. हो कारण लग्नात बोलायला लागलो. पण त्याला कारण पण होतं. लड़की का चक्कर बाबू भैया. हा मला सपोर्ट करत होता ना त्याच्यामुळे त्यांना असं झालेलं की तू तिला चुकीच्या ह्याच्यात काय सपोर्ट आधी करतोय. तू आमच्या बाजूने होता, नंतर तू नाही तसं नाही ठीक आहे. एक मिनिट. मी त्यांना त्यांच्या बाजूने उभा होतो. नो हे डाऊट. तुझ्या लग्नाचा विषय आहे, बोल तुझ्या आमचं काय, आमचं माझं झालं आता 1.5 वर्ष झाले. कधी न चुकता तो चॉकलेट देतो. आज ते विसरला असेल. आज तो आलाय हे गाडी स्पेशल. ठेवली. गाडी नाही, ठेवली. नाही. ती सांगते म्हणाली मला एवढे डब्याने नेताना मी एवढा आलो 20 मिनिटं शोधत गाडी अरे चॉकलेट इथे रस्ता शो भेटत नव्हता. तसं ते चॉकलेट मी काय काढली? तेजस नाही बोलला ना, तेजस. नाही आम्ही आधी सच मैंने बोला था ना. अरे मी ओळखते. त्या रस्त्याने ना, आम्ही जो जुना रस्ता ना ह्या रस्त्याने मागच्या हायवेचा जैन पिंडीच्या रस्त्याने. बोल 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 बोल. काय नाही प्रदीप चांगला आहे फोन करतो. नाही प्रदीपची आणि माझी सगळ्यात पहिली ओळख झाली होती विजयच्या लग्नात. तो विजयचा मित्र होता एवढं मला माहित होतं. कसा होता ते मला विजय माहिती होतं त्याच्यामुळे ते मी आता बोलत नाही. पण त्याच्यानंतर मी तुझे छान फोटोज काढतो असं त्याने मला सांगितलं आणि मी विजयच्या लग्नात आमची रील व्हायरल झाली होती.
तेव्हाच तो आला होता आणि तेव्हा त्यानेच ते रील वगैरे शूट केलं होतं. त्यानेच माझी छान कॉन्ट्रोवर्सी झाली. त्याच्यानंतर मोठ्या त्याने केली. ए नाही, मी केलेली. सगळ्यांनी केली. अर्धे सगळ्यांनी केले. शूलेस वगैरे आम्ही ते नंतर केलेलं. असं केलेलं त्याने. मी त्याला पिन लावत होते साडीला साडीला नाही सॉरी ह्याला. पण जे काय तर माझी ओळख याच्यामुळे झाली आणि त्याच्यानंतर तो फोटो काढण्यासाठी आला. त्याने छान फोटोज वगैरे काढले आणि नंतर सहज ओळख झाली. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे जसे फोटोग्राफर्स वागतात, जसे माझे फोटोग्राफर्स मित्र वागतात, ते फोटो त्याने दिले. तेव्हाचे दिले. चांगले 70-200 वगैरे घेऊन आला होता तेव्हा एकदा. त्याच्यानंतर त्याला कधीही सांगितलं कुठची लेन्स घेऊन ये बाबा, या वेळेला काही फोटोशूट आहे. तो कधी वेळेत आला नाही. तेच विचार करतो. नाही पण आम्ही भरपूर भांडलो, भरपूर गोष्टी म्हणजे मी त्याला बोलले, मी त्याला शिव्या घातल्या. माझ्या लग्नाच्या वेळेला तर मी प्रदीप तुला खूप शिव्या घातल्यात मला माहितीये, पण तो वागायचा पण तसंच. त्याच्यामुळे मी त्या घातल्या. मी इथे उपस्थित असलेल्या बऱ्यापैकी लोकांना शिव्या घातल्यात तेव्हा. तर प्रदीपचा ऍक्सिडेंट जेव्हा झाला होता त्याच्यानंतर मी प्रदीपला भेटले होते. प्रदीपचं जसं श्री म्हणाला की प्रदीपला खरंच खोटं बोलता येत नाही, पण तो खूप कॉन्फिडेंटली खोटं बोलायला जातो. जिथे तो नेहमी माती खातो, जे त्याच्या चेहऱ्यावरती कळतं की तो खोटं बोलतोय. पण त्याचा इंटेन्शन चुकीचं नसतं, पण प्रत्येक वेळेला आपण ते इंटेन्शन बघून ते खोटं नाही पचवू शकत. सो प्रदीप आता तुझं लग्न होणार आहे, तुझ्यावरती जबाबदारी येणार आहे. जबाबदारी म्हणजे कुठचीही मुलगी फायनान्शियली असं करतो वा असं करतो मला बोलू देत नाही. कॅमेऱ्यात बघून वगैरे बोलते ना, आमचा विषय नाही. हे असं धर ना, ते वाकडं होतंय माझ्या. मला हे सांगायचंय आता याला की आता याचं लग्न होणार आहे. तर सच्ची? पहिल्यापासून नको मध्ये जिथं हे आता जेव्हा हा हे चालू कर. अरे मी बोलतेय ना यार. बोल. तर तुझ्यावरती आता जबाबदारी येणार आहे. जबाबदारी म्हणजे तुझी मुलगी आता हे सांगत नाही की फायनान्शियली माझी जबाबदारी होतं. तुझी बायको सुद्धा फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे, पण इमोशनली तिच्या कुठच्याही गोष्टीसाठी प्रेझेंट असणं ही तुझी जबाबदारी आहे. जिथे तू नेहमी माती खातोस, तुझ्या वेळेनुसार तू प्रत्येक ठिकाणी हजर असतो जसं की आज. त्याच्यामध्ये ते न पाळता एक मुलगी तुझ्यावरती विश्वास टाकून तुझ्यासोबत येते तर तिची जबाबदारी फार मोठी असते. ते सांभाळ व्यवस्थित. भांडणं करू नकोस. काही चुकलं तर भांडायचं नाही. भांडणं म्हणजे जे मी आणि कुणाल करतो ज्या दिवशीची भांडणं त्या दिवशी सोडवायची. 4 तुमची भांडणं असली पाहिजेत. त्याच्यानंतर आई वडिलांसमोर, कोणाच्याही आई वडिलांसमोर कधीच भांडायचं नाही. तिच्या आई वडिलांनी तेवढा रिस्पेक्ट द्यायचा जेवढा तू तुझ्या आई वडिलांना देतोस. आणि सगळ्यांना माहितीये की तुझी लग्न करतानाची एकच अट होती की तुला आई वडिलांपासून वेगळं राहायचं नाहीये. आणि अशी मुलगी आत्ताच्या युगात मिळणं जिने हे एक्सेप्ट करणं की मला काही प्रॉब्लेम नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण प्रत्येकाला वेगळंच राहायचं असतं. आणि कितीही म्हटलं, आता आम्ही वेगळेच राहतो कारण आमची कामं इकडे आहेत आणि त्याचे आई बाबा गावी असतात कुणाचे, पण एकत्र राहणं हे खरंच डिफिकल्ट आहे. म्हणजे जे लोक हे करतात आणि जे लोक हे शिकवतात त्यांना खरंच हॅट्स ऑफ आहे. कारण खूप वेगळे विचार असतात. आणि एखादी स्त्री एखाद्या घरात जर असते तर ते तिचं घर असतं, त्याने ती सगळं रूल सेट करते. त्याच्यानंतर मस्त स्क्रिप्ट आहे, मस्त स्क्रिप्ट आहे. तू एक्सवर बघ ना किती बडबडते. 2 शब्द बोलायचे होते, किती 200-300च्या वर गेले ते. गरज आहे त्याला काय? नाही कसं तो शंकर महादेवला तुझा मित्र आहे ना, शंकर महादेवला पाणी टाकलं. ब्रीथलेस. पण प्रदीप हा एक खूप चांगला मुलगा आहे. हे स्क्रिप्ट मध्ये आहे. हे पण प्रत्येकाला टाइम नव्हता दिला काय. हिला जास्त टाइम दिला. तुझा ब्लॉग आहे म्हणून तू काय जास्त. सिद्धू खूप बोलला असता. हा हे बोल. तर मला हेच माहिती तो चांगला मुलगा आहे. आणि हा तुला तर ते आवडेलच रे ऐकायला परत. थांबा तू सांगतोय थांबा. खाली हा, बोल. हट्टी आहे तो.
चांगला मुलगा आहे आणि सगळं चांगलं करेल. आणि एवढ्या वर्षानंतर आमच्या सगळ्यांचे नवस जे फळले आहेत ते नवस फेडायला येणारच की नाही. मग ते आपल्याला जायला लागणार. आम्ही नवस बोललोय त्याच्यासाठी ते सुपर्ण संपूर्ण झालंय आणि फार सुंदर गोरी गोमटी गोंडस अशी पोरगी त्याला मिळालेली आहे. तर बाकीचे लग्नाचे ब्लॉग तुम्ही बघालच. आणि श्री मला मागून सांगतोय की आता बस कर जाम बोललीस. त्याच्यामुळे माझे 2 शब्द संपवते. 2 शब्द किती खुशी. इतक्या वर्षात बोलले होते एकदाच बोलली वाटतं. झालं ना. पण मी काय बोलू, तुम्ही लोक माझ्याबद्दल आम्ही बोललोय ओरडा. मी बोललेलं सगळ्या म्हणजे आम्ही बोललो ते एवढं तू बोललेलं खरं ठरतं तर तिच्या प्राजक्ता, मी काय म्हणतो, काय चालू आहे तुमचं? याच्या काहीतरी मनोबल येत नाही. माझं मनोबल नाही. बोल. काय बोलायचं का पण आता विषय अरे इतके सगळे असं त्यांच्याबद्दल बोल काहीतरी. 2 शब्द बोला, 2 शब्द आता. सिद्धू हा चांगला मुलगा आहे. सिद्धू चांगला मुलगा आहे. असं काय स्वभावाला खूप चांगला आहे. एवढा मोठा ब्लॉग बनवलेला. पण खूप चांगला मुलगा आहे. प्राजक्ता चांगली मुलगी आहे. चांगली मुलगी आहे. हुशार आहे. श्री चांगला मुलगा. चांगला नाही, मी स्वतः सांगतो. आणि चांगला मुलगा आहे. पण नाही. श्री वाईट आहे. मी वाईट आहे, मी स्वतः सांगतो. मी कुणाल? कुणाल अति वाईट आहे. अति वाईट. श्री हा पुढे अनिश. 9 मिनिटात येत आहे. अनिश कसं आहे? माझी जशी गाडी ड्रायव्हिंग आहे तशीच अनिशची आहे. काय तुझ्यापेक्षा चांगला ड्राईव्ह करतो. ठाण्यापासून 4 तास मी चालवली आहे. काही 4 तास पाय माझ्या होते खाली. ब्रेक मारले. पुढे तेजस. तेजस पण स्वभावाला चांगला आहे. अरे पण कोण चांगले आहेत कोण वाईट आहे तुला विचारलंच नाही. अरे सगळ्यांची ओळख आहे. अनिशची ओळख तर माझी लग्नाच्या आधी झाली ना. पण तिथे प्रदीप तिथे थांबला. पुढे नाही आला. संकेतपासून ओळख संकेत. ती पुढे. अरे कधीपासून ओळख आहे ते नको. हे नको रे, नाही तर काय. नाही चांगले सगळे स्वभावाला सगळ्यांचे सगळे स्वभावाला चांगले आहे. वाईट कोण आहे? कोण आहे? कोण आहे? बोर होत आहे ना. बोर. तिसरा प्लेट. आता शूट करायला मलापासून व्हेज खाल्लं, चिकनचा रसा हे खाल्लं, त्याच्यावर भात खाल्ला. आता हे बघितलं नाही, गरम पण आली आहे. मी केवढं खाल्लं सांग ना. एवढं खाल्लं. तेवढं म्हणजे वजन होतं. मी तुला बोललेलो 2 तास. केवढं खाल्लं ते उद्या काय. बघा देणार खाण्याकडे. ऑइल बघ किती. मी घालतो इकडे. ए ग बसा रे. कोण आहे तू? हा ना. ए नाही. जरा थांबा ना प्लीज. लाडलाजी. नाही पण हे भारी वाटलं की प्रदीप नाही घेतलं. प्रदीप रात्रीचा घरी जातोय तर नीट जा किती वाजता जाशील हे विचारायला त्याला एक फोन आला. म्हणजे भारी वाटलं मला रे. हा जाणार आता. असं बोलायचं. हो तिचे उचलले. बरे घेऊन गेला. बरे कंटेंट मिळतोय. काय चाललंय 4 जणांचं. इतना कॅपॅसिटी सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे. कुठे जाते एवढं सगळं बाहेर जातं. थोडं खाऊन पण माणूस बारीक होतो कसं काय? माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघ. अरे तू काय 100 ग्रॅम वाली आहेस काय? अरे ही काय नाही बोलली तरी खाणार आहे. मी लिहून देतो तुला. Confidence. काय देशील? हे असं हे चॅलेंज वाला नाही. तुला पाहिजे की नाही ते सांग. टेस्ट कर. 2 तासापासून तुझा डोळा बघ कसा आहे. फोन दिलेला बेंचेस पुढे गेला. हा घेऊया. एक मला घे ना. बरी बेस काढता पार बी खा ना. असे चांगले आम्हाला ते ठेव. वाटतो कोणा भोग नको. वाटोळ्याला द्यायचं ठेव. नाही, मी घरी पण तसंच करते. आंबा जेव्हा कापतो ना, तेव्हा मागे गेला. 3 स्लाइसेस. ए चला लवकर फोटो काढायला. मला ह्याने खूप फोर्स केला. मला बोला टेस्ट कर कर. सांगितलं. मी नाही खात. काय तर खात नाही. आज ऑटोमॅटिक चाललंय मान असं. ठेवते सगळ्यांना. जे मला खायला येतं. तरी पण चाललंय. मान भरेपर्यंत बिर्याणी खाते.
हमारा नवरा कैसा हो केक कट. गली गली में शोर है. चला आता सगळेजण आम्ही सगळेजण लग्नाला भेटू पण प्रदीपला केळवणासाठी ते यावं लागेल कारण आज तो 11:15 वाजता आला. विषय एंड. संपला. बाय. केळवणाला पण 11:15 येत रात्री. एक व्हिडिओ फोटो काढ. कपडे लग्नाला यायचे. 12:42 लग्नाला यायचे कपडे. चला बाय 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 सी यू. किती वाजले? हे माहित नाही. या गोष्टीला वाजले 2:10 2:11 12:42. अरे का दिसत नाही? 12:42 करते. किती वाजले? ओ चला बाय. 12:42. 2:12 झाले. 12:42. हा. कसे 12 वाजले. 12 वाजले अजून. हो डिपेंड करतो. किती वाजले? 2 वाजून 12 मिनिटं झाली आहेत.